हे 7 चक्राज इज नथिंग बट युअर एनर्जी सेंटर्स। ती 7 चक्र ही ऋषीमुनींनी आपल्याला सांगले की पूर्वी काही स्कॅनिंग नव्हतं, आपल्या शरीरातील काही ठिकाणे असे सांगितले की जिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल तर तिथली एनर्जी लेवल आहे ती वाढली जाते। तसंच ही ज्या चक्रांमधली एनर्जी इम्बॅलन्स झाली तर आपण विविध आजारांना सामोरं जातो आणि या प्रत्येक चक्राचा जो एक बीज मंत्र आहे त्याचं जर आपण उच्चारण केलं तर ती एनर्जी आपली हाय होण्याला नक्कीच मदत करते। मॅडम, आपल्या आधीच्या भागामध्ये आपण आपल्या प्रकृती नॅचरोपॅथी केंद्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आणि उपचार घेतले जातात त्याबद्दल तुम्ही आम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, पण आत्ताच्या भागामध्ये आम्हाला चक्रांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायला खूप आवडेल। हो सोनाली, हल्ली चक्र मेडिटेशन हे खूप तुम्ही सगळीजण ऐकता किंवा थर्ड आय ॲक्टिवेशन हा जो ह्याचे जे क्लासेस आहेत ते सगळीकडे सर्रास घेतले जातात किंवा त्याचे उपयोग तुम्हाला सांगितले जातात, बरोबर आहे। मी आधी हे सांगेन की आय एम ऑथोराइज चक्र स्कॅनर किंवा तो चक्र स्कॅन करण्याचं एक प्रशिक्षण जे असतं त्याचा पूर्ण कोर्स मी कंप्लीट केलेला आहे। त्याचबरोबर चक्रध्यानाचे वेगवेगळे सराव प्रशिक्षण जे असतं ते मी पार पाडलेलं आहे। चक्रध्यान मी स्वतः जशी गरज आहे त्याच्यानुसार ते रोज असं आपण करायचंही नसतं, पण ते एक ठराविक काळानंतर करायचं असतं, ते ठराविक पिरियड्स नंतर मी स्वतः फॉलो करत असते। तर बेसिकली चक्र ध्यानाबद्दल किंवा 7 चक्राजबद्दल सांगायला मला नक्कीच आवडेल। हे 7 चक्राज इज नथिंग बट युअर एनर्जी सेंटर्स। आपल्या शरीरात ठिकठिकाणी ही एनर्जी सेंटर्स आहेत। ती 7 चक्र ही ऋषीमुनींनी आपल्याला सांगले की पूर्वी काही स्कॅनिंग नव्हतं की आपल्या शरीरात या ठिकाणी हे आहे असं, ते ऋषीमुनींनी त्यांच्या अभ्यासानुसार किंवा दिव्य दृष्टीनुसार आपल्या शरीरातील काही ठिकाणे असे सांगितले की जिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल तर तिथली ऊर्जा शरीरातील इतर भागांना पोहोचवली किंवा तिकडून ऊर्जेचं विस्तांतरित झालं तर तुमची खूप सारी अडलेली कामं आहेत किंवा एक एनर्जी लेवल आहे ती वाढली जाते। तर जर तुम्ही आता हे जे मॉडर्न सायन्स आहे त्याप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर ही 7 चक्राज इज नथिंग बट युअर एंडोक्राइन ग्लँड। पहिलं चक्राची जी सुरुवात आहे ती बेसिकली चक्राची सुरुवात आहे ती मूलाधार चक्रापासून होते, जे आपल्या आयुष्याचं मूल आहे। ते म्हणजे आपलं एक्सक्रिटरी सिस्टीम, म्हणजे एक्सक्रिशन होण्यासाठी जे काही हार्मोन्स आपल्याला गरजेचे असतात हे सगळे हार्मोन्स या चक्रामध्ये येतात। दुसरं चक्र ते आहे म्हणजे स्वादिष्ठान चक्र। स्वादिष्ठान चक्र इथे आपल्याला सृष्टीचे पुनरुत्पत्ती हे महत्त्वाचं स्थान असतं, म्हणजे ते युटरस येतं, ओव्हरीज येतात फिमेल्समध्ये किंवा मेलच्या टेस्टिसच्या ज्या काही ग्लँड्स आहेत त्या सगळ्या ग्लँड्स येतात। तर हे चक्र जे आहे ते पुनरुत्पत्ती किंवा स्वतःचं अस्तित्व काय आहे किंवा आपण आपल्या अस्तित्वापासून दुसऱ्या अस्तित्वाला कसं घडवतोय, ओके, ह्याला महत्त्व दिलं जातं। तिसरं चक्र ते आहे ते म्हणजे मणिपूर चक्र। मणिपूर चक्र तुमच्या नाभीच्या वरती येतं, जिथे म्हणजे आपले पॅनक्रियाटिक ज्यूस किंवा लिव्हर अशी मोठी लिव्हरचा एक काहीसा भाग येतो, पॅनक्रियाटिक ग्लँड येतात, त्याचबरोबर किडनीवरच्या ॲड्रिनल ग्लँड्स देखील येतात, ओके। चौथं चक्र आहे ते म्हणजे अनाहत चक्र, हे हृदय चक्र आपण ज्याला म्हणतो, तिथे थायमस ग्लँड ही येते। पुढचं चक्र आहे ते म्हणजे आपलं विशुद्धी चक्र, जिथे थायरॉइड पॅराथायरॉइड ह्या ग्लँड्स येतात। त्याच्यानंतर आज्ञा चक्र जिथे पिनियल आणि सहस्रार चक्र जिथे पिट्युटरी, अशा पिनियल पिट्युटरी ह्या दोन्ही ग्लँड आज्ञा आणि सहस्रावर चक्रावरती आहेत। तर ह्या 7 चक्राज म्हणजे 7 ग्लँड्स आपण ज्याला असं म्हणतो किंवा तुमची एंडोक्राइन सिस्टीम आहे ती आहे की ती जर संतुलित असेल तर तुमची ऊर्जा ही शरीरात बॅलन्स राहते किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स असले की आपण विविध डिझीजला सामोरं जातो किंवा आपल्या शरीरात उथलपुथल झालीच म्हणून समजा। हे आपण पाहिलं की हार्मोन इम्बॅलन्स असेल तर आपण कोणकोणत्या रोगांना आपण सामोरे जातो। तसंच ही ज्या चक्रांमधली एनर्जी इम्बॅलन्स झाली तर आपण विविध आजारांना सामोरं जातो। तर जर हे विविध आजार होऊ द्यायचं नसेल तर प्रत्येक चक्रावरती ध्यान धरणं आणि या प्रत्येक चक्राचा जो एक बीज मंत्र आहे त्याचं जर आपण उच्चारण केलं तर ती एनर्जी आपली हाय होण्याला नक्कीच मदत करते। आपल्या प्रकृती निसर्गोपचार केंद्रामध्ये आपण चक्र स्कॅन करतो, म्हणजे नक्की त्या स्कॅनिंगद्वारे आपल्याला समजतं की कुठल्या चक्राची एनर्जी किती आहे। मग ज्या चक्राची एनर्जी आपल्याला कमी भासते तर तिथे इमोशन्स कुठली जाते, प्रत्येक चक्रावर जसं आपण म्हणतो की एक एक ग्लँड बसलेले तसेच इमोशनलचे तुमचे जे काही सिम्पटम्स आहेत
ते देखील प्रत्येक चक्रावरती वेगवेगळे असतात, की प्रत्येक चक्रावरच्या एक एक इमोशन्स लेवल वेगवेगळी असते. मग ते इमोशन प्रमाणे देखील आपण काम करतो. चक्रानुसार चक्राचा जो रिपोर्ट येतो त्याच्यानुसार आपण त्यांच्या डाएटमध्ये फरक करतो. त्यांना काही बीजमंत्र किंवा काही मंत्र त्यांना आपण सजेस्ट करतो. त्याचप्रमाणे आपण इथे कलर थेरपीचा देखील फार मोठ्या प्रमाणात उपयोग करतो चक्र बॅलन्स करायला. चक्र आणि योग अभ्यासामध्ये जिथे मुद्रा म्हणजे ती आसनांसारखीच असते, पण ती मुद्रा ज्या आहेत ते स्पेसिफिकली तुमच्या कुंडलिनी शक्तीवरती काम करतात, म्हणजे या चक्राजवरती काम करतात. तर अशी बरीचशी आसनं जी आहेत ती चक्राजवरती काम करण्यास आपल्याला उपयुक्त ठरतात. अशी चक्र तुम्हाला शिकवली जातात. एक ठराविक वेळेनंतर आपण पुन्हा त्यांची दुसऱ्यांदा चक्र स्कॅन करतो, की जेणेकरून करतं की आपला पहिला रिपोर्ट जो आहे आणि आपला सेकंड रिपोर्ट याच्यामध्ये आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट मिळाली आहे. तर असा एक पूर्ण छान कोर्स असतो आपला चक्र स्कॅनिंगचा आणि मेडिटेशनचा. याच्यात आपण पर्सनल असे मेडिटेशन्स पण घेतो. प्रत्येक चक्रावर आधारित अशी ही मेडिटेशन्स असतात. काही क्लिन्झिंगची असतात, तर काही चक्राला उद्दीपित करण्यासाठीची मेडिटेशन्स असतात. मॅडम, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छिते की तुम्हीही या चक्रांबद्दलचं सखोल ज्ञान मॅडमकडून नक्कीच घ्यावं आणि सगळ्यांनाच त्याचा उपयोग होणार. नक्कीच. चक्रांबरोबरच योग अभ्यासही घेता. तर योग अभ्यासामध्ये तुम्ही लहान मुलांचे योग अभ्यास घेता, तर त्याच्याबद्दलही आम्हाला थोडी माहिती द्या. हो, लहान मुलं प्रथमतः असतात ती एकदम चंचल आणि त्यांना योग अभ्यासासाठी बसवणं थोडं डिफिकल्ट असतं. पण त्यांच्यासाठी आपण एक मॉड्युलर पद्धतीने, एक थोडंसं ॲडव्हान्स पद्धतीने त्यांचे छोटे छोटे पोर्शन्स डिवाइड केलेले, की हल्लीच्या मुलांना काय दिलं की त्यांना ते आवडेल किंवा त्यांना काय मिळत नाही आहे आपल्या सोसायटीमध्ये किंवा घरी, ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. स्पेशल किड्ससाठी आपण काही योग डिझाईन केलेलं आहे. त्या पूर्ण पॅकेजचं नाव आहे की योगिक मिनी रिट्रीट म्हणून. या योगिक मिनी रिट्रीट अंडर आपण छोटे छोटे त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम्स घेत असतो किंवा एका सेशनमध्ये देखील कधी कधी आम्ही हे सगळं इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करत असतो. ते पहिलं म्हणजे प्रार्थना किंवा वैदिक मंत्र चॅन्टिंग. एक छोटीशी जी प्रार्थना असते किंवा आपलं गायत्री मंत्र आहे, जो त्यांच्याकडे म्हणून घेतल्याने त्यांची जी एक एनर्जी लेवल आहे ती अप होते. गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे किंवा मंत्रांच्या उच्चारामुळे देखील त्यांच्या हार्मोन्समध्ये किंवा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये फरक पडायला सुरुवात होते. ओंकार साधना हा त्यातला दुसरा भाग आहे. उ म चं उच्चारण कसं करावं, कारण हे 3 शब्द देखील तुमचं पूर्ण बॉडी बॅलन्सिंगला सुरुवात करतं. तर ओंकार हा कधी म्हणजे तुम्हाला छोटासा जरी तणाव जरी आला आणि तुम्ही ओंकार साधना करताय, तर तो पटकन तिथे तणाव दूर होऊन तुमची एनर्जी लेवल अप होते. तर ओंकार साधनाला किंवा ओंकारला आपण जास्त महत्त्व आपल्या मिनी योगिक रिट्रीटमध्ये देतो. शारीरिक हालचालींमध्ये जसं त्यांना ही मुलं खूप व्हायब्रंट असतात किंवा त्या एका जागी अजिबात बसत नाही, तर त्यांना एकदम पटापट देणं किंवा तिथे ट्रॅडिशनल आसनं काम करत नाही, तर तिथे आपण एक सर्वांगीण त्यांचा व्यायाम व्हावा यासाठी आपण त्यांना सूर्यनमस्कार शिकवतो. सूर्यनमस्काराबरोबर त्यांच्याकडून नियमितपणे सूर्याची जी 12 नावं आहेत ती प्रत्येक आसनांवरती जी वेगवेगळी तुम्ही माझ्या मागे बघाल तर ती पूर्ण 12 नावं आपण सूर्याची जी आहेत तीही लिहिलेली आहे. ती 12 नावं त्यांच्याकडून आपण वधवून घेतो. जेवढे याच्यामध्ये प्राणायाम देखील आपण जी मुलं एवढी एक्सरसाइज केल्यानंतर थोडीफार थकतातच, म्हणजे त्यांना थकल्यानंतर आपण बसायला देतो आणि या बसण्यावरती त्यांचं विचार कंट्रोल करण्यासाठी देतो ते त्यांना प्राणायाम. कारण त्यांचा राग आला तर तो आवरणं आपल्याला मुश्किल असतं किंवा घरी देखील आपण त्यांना सांगतो की आपको गुस्सा आ रहा है, तुम्हाला राग येतोय, तर इमिजिएट तुमच्या श्वासांवरती लक्ष द्या किंवा काही मारावं असं वाटलं की आधी तुझा श्वास बघ रे, असं आपण त्यांना ही मेथड त्यांना आपण शिकवायला सुरुवात केली आहे की श्वासांद्वारे आपल्या इमोशन्सवरती कंट्रोल कसा यावा हे त्यांना समजणं फार गरजेचं आहे. सोनाली, या लहान मुलांना बसवणं देखील खूप कठीण असतं, पण त्यांना एखादं त्राटक मेडिटेशन की बाबा हा तुमच्यासमोर दिवा आहे आणि त्या दिव्याला बघत बघत तुम्ही डोळे बंद करताय, ह्याचा त्राटक मेडिटेशनचा त्यांचा फोकस वाढवण्यासाठी आपण खूप छान उपयोग करून घेतो. त्याच्यानंतर येतं की लहान मुलं आपण त्यांना सांगत असतो, आपण त्यांचं जास्तीत जास्त ऐकत असतो कारण ती सतत बडबड करत असतात. ह्या मुलांना ना ऐकणं देखील तितकंच गरजेचं असतं. तर मग कधी कधी ना आम्ही त्यांचा नादयोग पण घेतो या सेशन्समध्ये. नादयोग म्हणजे एक ठराविक प्रकारचा ध्वनी निर्माण करून त्यांना शांत बसायला लावून की या ध्वनी तुम्हाला काय सांगतंय,
हे डीप जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांना जास्तीत जास्त शांत अंतर्गत कसं जाता येईल याच्यावरती, म्हणजे एक ध्यानाची जी पहिली पायरी आहे की ध्यान कसं करावं, ही जी सुरुवात आहे ती आपण नादयोगाने, म्हणजे ऐकण्याची जी त्यांची जी कॅपॅसिटी आहे इतर लोकांचं किंवा आजूबाजूचा आवाज या निसर्गाचा आवाज ऐकण्याची ज्यांची जी क्षमता आहे त्याच्यावरती काम करत असतो. आणि सर्वात लास्ट बट नॉट लिस्ट दॅट इज आसन्स. आपण मुलांकडून खूप छान छान आसन करून घेत असतो. त्या आसन्सना प्रत्येक आसनमध्ये एक ॲनिमल्स किंवा प्राण्याची एक हे दडलेली आहे, ती त्यांना समजावं. त्या आसनाचा तो प्रकार आहे, ह्याच्यात कोणता ॲनिमल आहे किंवा कोणता प्राणी आहे आणि मग हे या आसनाला का नाव दिलं आहे हे त्यांना समजावं. त्यांच्याकडून ती आसनं करून घेतो. त्याच्यामुळे मुलं त्याला खूप छान रिस्पॉन्स करतात. हे झालं लहान मुलांच्या योगबद्दल. पण आपल्याकडे योगच्या जसं मी स्पेसिफिकली थेरपेटिक योग आयुष मंत्रालयातून माझं त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे तुमच्या व्याधी काय आहेत, तर व्याधी जेव्हा आपल्याला एखादी असते किंवा आपल्याला सर्वायकल स्पॉन्डायलिसिस आहे तर आपण कोणती आसनं करू नयेत हे आम्हाला जास्त गरजेचं असतं तिथे सांगणं. की आपल्याकडे इथे थेरपेटिक योग घेतलं, जसं सर्वायकल स्पॉन्डायलिसिसचा पेशंट येतो आणि त्याला शीर्षासन करायचं असेल तर सॉरी, आपण त्याला शीर्षासन अजिबात देऊ शकत नाही. शीर्षासन हे त्याच्यासाठी कॉन्ट्रा इंडिकेशन आहे हे त्याला आधी समजावलं जातं. त्याच्यावरती जर ते रेडी असतील तर त्याच्यावरती सर्वायकल स्पॉन्डायलिसिसवरती आधी काम केलं जातं. मग काही सेशन त्यांचे थेरपीचे घेतले जातात, काही सेशन त्यांचे पर्सनल योगचे घेतले जातात. अशा प्रकारे आपण हळूहळू आपला योग अभ्यास पुढे घेत असतो. योग अभ्यास आपल्याकडे मुख्यत्वे करून हठयोग या पद्धतीने घेतो की घाई म्हणजे आसनामध्ये तुम्ही ते आसन किती होल्ड करता, तिथे तुमच्या अवयवांना होल्डिंग पोझिशनमध्ये डोळे बंद करून तुम्ही काय इन्स्ट्रक्शन्स देता. कॉशियस डिफरन्शियल रिलॅक्सेशन म्हणजे तुम्ही सजगतेपणे त्या अवयवांना इन्स्ट्रक्शन देऊन आसन जेव्हा होल्ड असतं तेव्हा त्याला कसं मोल्ड करताय हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि तो या योगासनाचा गाभा आहे की आसन होल्ड केल्यानंतर आपले डोळे बंद करून श्वासांमार्फत त्या अवयवाला, त्या मसल्सला ट्युनिंग देणं किंवा त्याला मसल्सला तसं वळवणं आणि ते वळवणं पुढल्या, म्हणजे आपण जेव्हा पहिल्यांदा आसन करतो किंवा कॉशियस डिफरन्शियल आसन होल्ड करताना करतो ते, आणि त्याच्यानंतर 5 आसनं केल्यानंतर मिळणारं आपल्याला कॉशियस डिफरन्शियल रिलॅक्सेशन, ह्याच्यामध्ये खूप फरक असतं. आणि याच्यामुळे स्नायूंना अधिक बळकटी मिळते किंवा ते अधिक छान प्रकारे मोल्ड होतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे योग अभ्यास करताना आपल्याकडे प्राणायाम किंवा श्वसन शुद्धीवरती जास्त भर दिला जातो. कारण हल्ली ताण खूप वाढलेला आहे, तणाव खूप वाढलेला आहे. तर सगळ्याच रागाचं किंवा तणावाचं मूळ कारण हे आपले श्वास आहेत. देव जेव्हा आपल्याला पृथ्वीवरती पाठवतात तेव्हा त्यांच्याकडे काही कॅलेंडर वगैरे नसतं, ते आपल्याला श्वास मोजूनच पाठवतात. जेवढे आपण व्यवस्थित आणि सायंटिफिकरित्या आपण श्वास घेऊ तेवढंच आपलं आरोग्य अधिक लाभदायी आणि अधिक सुधारतं किंवा त्याची लॉन्जिटिव्हिटी म्हणतात ती आपण आरोग्य आपलं वाढतं. ओके, तर त्याच्याचनुसार आपण कुंभक थेरपीचं एक वेगळं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आपल्या त्रिदोषानुसार कफ वात पित्त याच्यानुसार आपण कुंभक थेरपी घेतो की त्यांची आधी नाडी चेक केली जाते, त्यांच्या सिम्पटमनुसार यांची प्रकृती काय विकृती काय यांचा अभ्यास करून त्यांना त्याप्रमाणे कुंभक थेरपी देखील आपण शिकवतो. ही खूप छान आणि ॲडव्हान्स थेरपी आहे. आपण सगळ्यांकडून शुद्धिक्रिया आवर्जून करून घेतो. ववन की आपण जे डेली ज्यांना डिटॉक्स पॉसिबल नसतं किंवा आपल्याकडे जे डेली योग प्रॅक्टिसेसमध्ये जी आपले जे क्लायंट आहे यांचं आपण महिन्यातून किंवा 15 दिवसातून एक सेशन असं वमनसाठी स्पेसिफिकली ठेवलेलं असतं. ऋतूनुसार आपण त्यांचं वमन घेतो. त्याचप्रमाणे जलनेती घेतो, ऑइल पुलिंग कसं करायचं किंवा ऑनलाईन योगमध्ये आपण त्यांचं शंख प्रक्षालन देखील घेतो. त्याचपैकी रबर नेती, वेसन नेती, आपले बाकीचे छोटे छोटे शुद्धिक्रियांचे जे काही क्रिया आहेत त्या पण आपण त्यांच्याकडून करवून घेतो. म्हणजे शुद्धिक्रिया करण्याचं महत्त्व काय हे समजावून त्यांना त्यांच्याबद्दल गहाण किंवा इरिटेटिंग न फील करता त्यांच्याकडून छान प्रकारे शुद्धिक्रिया करून घेतो. आम्हाला आता लहान मुलांच्या योगा अभ्यासाबद्दल माहिती दिली. पण मॅडम तुम्ही प्रकृती सेंटरमध्ये जसं सर्वच वयोगटाच्या माणसांना योगा अभ्यास देता,
तर आम्हाला त्याच्याबद्दलही थोडी माहिती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हो सोनाली, आपल्याकडे ना प्रत्येक वयोगटानुसार किंवा त्यांच्या गरजेनुसार त्यांना योग अभ्यास दिला जातो. आपली एक कॉमन बॅच पण आहे जिथे की सर्व वयोगटात, कारण कधी कधी आपल्याला मर्यादा ठेवायची काही गरज नसते, तर त्या प्रकारेही आपण शिकवतो. काही जणांना पर्सनल बॅचेस की त्यांची गरज काय आहे, की मला ना एवढंच हवंय, माझा ना श्वास कमी लागतोय, मला श्वसनाचेच प्रकार घ्यायचे किंवा मला ट्रेकिंगला जायचं आहे, मला 2 महिन्यानंतर मला ट्रेकिंगला जायचं आहे, मला ट्रेक करताना माझा श्वास नीट लागावा, याच्यासाठी माझं प्रिपरेशन करून घ्या. तर त्याच्यासाठी आपल्याकडे खास अशा वेगळ्या थेरपीज आहेत की त्यांच्याकडे मोस्टली मसल स्ट्रेंथिंग आणि श्वसन ह्याच्यावरतीच आपल्याला काम करणं जास्त गरजेचं आहे. ओके, तर तशा प्रकारे आपण त्यांचा योग अभ्यास डिझाईन करतो. कधी कधी वेट लॉससाठी आपल्याकडे फिमेल्स येतात की माझं लग्न ठरलं आणि मला वजन थोडंसं कमी करायचं आहे, तर मग त्याप्रमाणे त्यांचा योग अभ्यास घेतला जातो. आपल्याकडे वृद्ध पण असतात की ज्यांचे सांधे दुखत असतात, ज्यांना खाली बसता येत नाही, अशा लोकांसाठी आपण चेअर योग घेतो की त्यांना चेअरमध्ये बसून हलका फुलका योग करतात, कारण त्यांना जास्त स्ट्रेचेस वगैरे जमत नाही किंवा त्याचा त्यांना जास्त उपयोगही नाही. मग त्यांचा आपण त्या चेअरमध्ये बसून चेअर योग घेतो. त्याचप्रमाणे एक मिडल एजची जी लोकं असतात, जी ऑफिसला जातात, अर्ली मॉर्निंग त्यांच्या योग बॅचेस असतात आपल्याकडे, ही सगळी येतात. तर त्यांच्यासाठी एक स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी आपण योग साधण्यामध्ये ओंकार ही खूप महत्त्वाची साधना आहे आणि त्याचा खूप छान प्रकारे आपण ओंकार साधना आपल्याकडे शिकवली जाते आणि त्यांचा सगळ्यांना खूपच छान फायदा होतो. त्याचप्रमाणे त्यांच्या आठवड्याच्या सेशन्समध्ये डेली सूर्यनमस्कार त्यांना ॲड केले जातात. आपण सूर्यनमस्कार आठवड्यातून एकदा घेतो की ती एनर्जी देखील, स्टॅमिना देखील तेवढा वाढला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या गरजेनुसार आसनं काय आहेत, म्हणजे फिमेल्स असतील तर वेट लॉसची आसनं म्हणा, किंवा फिमेल्सला जे काही मासिक पाळीच्या ज्या काही अडचणी येतात त्याच्यासाठी PCOD, PCOS याबद्दल रिलेटेड आसनं असतात. स्ट्रेस मॅनेजमेंट असतं. सगळ्या प्रकारचा योग आपण कव्हर करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो की पेशंटला त्याचा उपयोग किंवा आपल्या क्लायंटला ज्याच्यासाठी त्यांनी एनरोल आपल्याकडे केलेलं आहे योग अभ्यासासाठी, त्याच प्रकारे त्यांना हा फायदा मिळू दे. हे इथे आपलं जास्त फोकस असतो. फोकसफुली आपण काम करतो प्रत्येक वेळी सोनाली. मॅडम, मला असं वाटतं की योगाभ्यास हा प्रत्येकानेच केला पाहिजे. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये योग अभ्यास करणं खूप गरजेचं झालेलं आहे. हो, मी तर म्हणेन की योग अभ्यासाला तुम्ही तुमची जीवनशैली बनवा. जर तुम्ही नियमितपणे योग अभ्यास करताय तर तुम्हाला औषधं किंवा कोणतंही इम्युन रिलेटेड डिझीज होणार नाही किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती मेंटेन राहील. म्हणजे करोनासारख्या काळात देखील तुमचे क्लायंट्स खूप छान तरले गेले की करोनापासून दूर राहिलेले, त्यांचे खूप छान रिझल्ट आहेत त्यावेळी करोनाचे. योगा अभ्यासाबद्दल मॅडम जाणून घेऊन खरंच खूप छान वाटलं. हो, नक्कीच सोनाली.